तुम्हालाही काला जामून खाण्यासाठी आवडतात का? परंतु ते तेलामध्ये विरघळण्याची भीती वाटते का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. त्यासाठी येथे अर्धा किलो खवा घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडा थोडा करून मैदा ॲड करायचा आहे. मैद्याऐवजी आपण गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. छान हाताच्या तळव्याने मॅश करून घ्यायचं आहे. अतिशय मऊ असं ठेवायचं आहे. अजिबात यामध्ये गाठी असता कामा नये. छान असं 5 ते 6 मिनटं कंटिन्यू याला मऊ करायचं आहे. आता ह्याचा सॉफ्ट असा डो बनून तयार झालेला आहे. 20 मिनटं याला रेस्ट देऊन घेऊया. तोपर्यंत एका कढईमध्ये 2 वाटी साखर टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये साखर भिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे. आता आपल्याला गुलाबजामुनसाठीचा पाक करायचा आहे. यामध्ये 7 ते 8 केसरच्या काड्या, अर्धा चमचा वेलची पूड टाकून छान ह्याला साखर मेल्ट करायची आहे आणि उकळी घ्यायची आहे. आता उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये 2 चमचे दूध आणि थोडासा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. दुधामुळे आपला जो साखरेमध्ये कचरा असतो तो साफ होईल आणि लिंबामुळे ह्याचे क्रिस्टल होणार नाही साखरेचे. आता फक्त थोडंसं चिकट होईपर्यंत आपल्याला हा पाक उकळून घ्यायचा आहे. पाक आपला तयार झालेला आहे. थंड व्हायला ठेवायचा आहे. इकडे आपलं हे डोसुद्धा मऊ छान असा भिजलेला आहे. गुलाबजामुनसाठीचा असा रोल करून घ्यायचा आहे पिठाचा आणि चाकूच्या साहाय्याने एक 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 याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. ही प्रोसेस केल्यामुळे सर्व गुलाबजामुन आपले एकाच आकाराचे होतील. आता छान ह्याला चिरा न जाता मऊसूत असा ह्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. एक एक करून सर्व गुलाबजाम आपले बनून तयार झालेले आहे. आता तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एकदम लो मीडियम गॅसवर आपल्याला हे गुलाबजाम छान असे डार्क ब्राऊन होईपर्यंत किंवा काळे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. गुलाबजाम तळत असताना तेल आपल्याला फारही गरम ठेवायचं नाही आहे. हे येथे ध्यानात ठेवायचं आहे. नाहीतर गुलाबजाम वरून काळे होतील आणि आतमध्ये तसंच पिठूळ कच्चे राहतील. हे बघा थोडे थोडे करून सर्व याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. आता जो आपण पाक थंड करून घेतला होता त्यामध्ये एक एक करून गुलाबजाम टाकून 3 ते 4 तास ह्याला आपल्याला मुरत ठेवायचं आहे. थोडंसं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. 3 ते 4 तासानंतर आपले गुलाबजाम व्यवस्थित असे मुरून तयार झालेले आहे. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू